पिंपरी चिंचवडमध्ये वाढतं प्रदूषण ही एक गंभीर समस्या बनली आहे आणि याच समस्येच्या विरोधात वाकडमधले सगळे आयटीएन्स रस्त्यावरती उतरलेले आहेत. मूक मोर्चा जो आहे त्यांच्याकडून काढला जातोय आणि एक एक करत सोसायटीतले सगळे मेंबर जे आहेत ते इथं एकवटलेले आहेत आणि हे प्रदूषण कमी व्हावं यासाठी हे अशा प्रकारे मोर्चा आणि आंदोलन करून ते सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत. आता सुद्धा या वाकडमध्ये 170 इतकं एकूण प्रदूषण जे आहे ते या ठिकाणी नोंद झालेलं आहे आणि म्हणूनच ही मोठी समस्या झालेली आहे आणि तोंडावरती मास्क लावत हे सगळे आपापले प्रश्न सरकार समोर मांडण्याचा प्रयत्न करतायत. आपण बघू शकतो या वाकडमध्ये अनेक इमारती ज्या आहेत त्या उभारलेल्या आहेत आणि नव्यानं पुन्हा एकदा बांधकाम इथं होतंय आणि हेच बांधकाम होत असताना प्रदूषण मोठ्या संख्येनं इथं वाढत आहे आणि म्हणूनच हे सगळे रस्त्यावरती उतरलेत. काय समस्या आहेत तुमच्या इथं? साहेब, ह्या ठिकाणी ही कमीत कमी जवळजवळ इथं 40 ते 50 सोसायट्या आहेत आणि ह्या सोसायट्याच्या समोर जो रोड आहे आणि ह्या रोडला जवळजवळ 25 ते 30 चांगल्या नावाजलेल्या शाळा आणि स्कूल पण आहेत आणि ह्या सोसायटीच्या पुढे एक बुचडे वस्ती आहे. त्या बुचडे वस्तीमध्ये कमीत कमी 30 ते 40 सिमेंटचे कारखाने आणि ते सिमेंटच्या कारखान्यामधून एवढा धूळ इथे त्या ठिकाणी साचते आणि एवढं प्रदूषण वाढतं की इथल्या लोकांचे सर्वांचे आरोग्य हे संपूर्णपणे धोक्यात आलेले आहे. काय आरोग्याचा प्रश्न काय निर्माण झालाय? सबसे मेन जो चीज़ है वो है पॉल्यूशन। वो हो क्या रहा है कि ये जो सीमेंट प्लांट्स हैं इनकी वजह से इतनी सीमेंट उड़ती है और उसकी वजह से लंग्स प्रॉब्लम, कैंसर होने की प्रोबेबिलिटी, ये सारी चीज़ें बढ़ रही है। और उसके साथ साथ जो ट्रैफिक है, जो डंपर्स जाते हैं, जो मिक्सर जाते हैं, उतना सारा जो लोड लेके और वही सारी चीज़ें जो है सोसाइटी कनेक्शन होते हैं, तो उसकी वजह से ट्रैफिक प्लस जो पोल्यूशन है वो। या प्रदूषणामुळे काय नेमक्या समस्या भेडसावत आहेत तुमच्या घरामध्ये? आम्हाला घरात 5 मिनिटही बसता येत नाही, इतका सिमेंट आमच्या घरामध्ये आहे. आत्ता झाडू पोचा केला तर 5 मिनिटं आल्यानंतर इतका थर येतोय, श्वास घ्यायला येईना झालाय, आम्हाला रस्त्यावरून चालता येईना बिना मास्कचं. परंतु ते प्रदूषण कमी व्हावं म्हणून महापालिकेकडून ते अत्याधुनिक यंत्र बाहेर फिरतायत, पाण्याचे फवारे त्यांच्याकडून मारले जातात. फवारामुळे ऍक्सिडेंट भरपूर होतात. एक नाही, जवळजवळ 25 ते 30 ऍक्सिडेंट आता ह्या 6 महिन्यामध्ये झालेले आहेत. प्रदूषण कमी झाले का? पण त्याच्यामध्ये प्रदूषण काही कमी झालेलं नाहीये. त्याच्यामुळे आम्हाला फार हे जे त्रास त्यांनी होतोय. 32 कोटी रुपये खर्च केलेले आहेत हे प्रदूषण कमी होण्यासाठी महानगरपालिकेनं, त्याचा काय फायदा झालाय का जनतेला? अजिबात फायदा नाही. तो टेम्पररी उपाय आहे. तो टेम्पररी उपाय आम्हाला नकोय. स्किन रॅशेस होत आहेत. डॉक्टर आमच्या मुलांना अलर्जिक औषधं देत आहेत. माझा मुलगा जवळजवळ 4 महिने झाला स्किन अलर्जीची औषधं घेतोय. नाही, माझा मुलगा शाळेत गेलाय. माझ्याकडे फोटो आहेत, प्रूफ आहे कसे किती विचित्र त्याला स्किन अलर्जी झालेली आहे. हे फोटो पाहावेत मीडियाने आणि सांगावं आता याला काय सोल्युशन असावं. आमची काय चूक? आम्ही तर टॅक्स पे करून अशा वातावरणात का राहावं? आम्हाला सोल्युशन हवंय. नेमकं काय काय होतंय याच ठिकाणी? तुम्ही फेडरेशन मध्ये तुम्ही सगळं हे आयोजन या ठिकाणी केलेलं आहे, तर काय तुम्ही कुणाकुणाशी संपर्क साधलेला आहे? जवळपास पालिका म्हणते की आम्ही 32 कोटी रुपये खर्च यासाठी केलेला आहे, तरी तुम्ही रस्त्यावरती उतरलाय. आजचा मूक मोर्चा हा वाकाव ताथवडे हाऊसिंग सोसायटी फोरमच्या अंतर्गत आम्ही करतोय आणि येथील 22 ते 30 सोसायटीज यामध्ये सहभागी आहेत. आमचा मुख्य मुद्दा आहे तो म्हणजे हवा प्रदूषण. तुम्ही कुणाकुणाशी याबद्दल संपर्क साधलाय आणि ते काय नेमकी तुम्हाला उत्तर देतात? MPCB, PCMC, PMRDA या तिन्ही संस्थांना आम्ही इंडिव्हिज्युअली पत्र दिले, त्यांना जाऊन भेटलोय. एकमेकाला ते पत्र पाठवतात आणि कंप्लेंट क्लोज करतात आणि ॲक्च्युअल ग्राउंडवरती वर्क होत नाही. त्यामुळे ही समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. दिवसेंदिवस ही समस्या वाढत चाललेली आहे. आता पर्याय काय दिसत आहेत तुम्हाला याच्यामध्ये? याच्यामध्ये जे वाकडचे सगळे नागरिक आहेत त्यांनी पत्रव्यवहार सगळ्या प्रशासनाबरोबर केलेला आहे. महानगरपालिका असेल, कलेक्टर असतील, सगळ्यांबरोबर पत्रव्यवहार केलेला आहे, परंतु अजूनपर्यंत कुठली दखल घेण्यात आलेली नाही. आज जो हा मोर्चा निघालेला आहे, यानंतर जर पुढच्या 8 ते 10 दिवसामध्ये जर या ठिकाणी काही उपाययोजना नाही केली तर आम्ही नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलमध्ये या नागरिकांच्या वतीने आम्हाला जावं लागेल. कारण की हा जो RMC प्लांट आहे तो खूप मोठा आहे आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतंय. आपण जर पाहिलं तर PCMC टाळण्याचा प्रयत्न कशा पद्धतीने करते, कारण की जो प्लांट ज्या ठिकाणी उभा आहे तो PCMC क्षेत्राच्या थोडा पलीकडे,
म्हणजे जाणीवपूर्वक तो RMC प्लांट वाला जो आहे त्यांनी जाणीवपूर्वक PCMCच्या क्षेत्राच्या बाहेर तो प्लांट उभा केलेला आहे आणि म्हणून मग PCMC जे आहे ते टाळायचा प्रयत्न करते. तर PCMC ला अशा पद्धतीने टाळाटाळ करता येणार नाही. आम्ही 100% नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल मध्ये जाणार आणि हा प्लांट बंद झाला पाहिजे. सरकारनं, राज्य सरकारनं तरी आवाज उठवला पाहिजे. तुम्ही उठवताय आणि त्यांनी गांभीर्याने गेला पाहिजे, कारण सगळं हे आपल्या करातूनच होतंय. अगदी बरोबर. म्हणजे इकडचे सगळे IT कंपनीमध्ये आणि मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये काम करणारे आहेत आणि प्रत्येक जण बऱ्यापैकी टॅक्स कॉन्ट्रीब्यूट करत असतो देशाच्या प्रगतीसाठी. पण जर का त्यांचेच आरोग्य चांगलं नसेल तर टॅक्स कोण भरेल, हा मोठा मुद्दा आहे. त्यांना पण व्हायला लागला. तर म्हाताऱ्या लोकांना त्रास व्हायला, याचा जास्त त्रास होतोय प्रदूषणाचा. आणि दुसरा विषय म्हणजे लहान मुलं जी ज्यांना आहे त्यांना हे सिमेंट जे आहे ते डायरेक्ट याच्यामध्ये जाऊन ते फुफ्फुसामध्ये अडकल्यामुळे ते लगेच इफेक्ट करते ते. आणि तुम्ही बघा आता ही शुद्ध हवा इथं आहे, तिथे थोडं नजर तुम्ही जर टाकली तिथे बघा एकदम प्रदूषण पूर्ण आहे. आणि 24 तास चालू असतो त्यांचं हे. जोपर्यंत जात नाही तोपर्यंत याच्यावरती काही सोल्युशन निघणार नाहीये, असं म्हणजे महत्वाचं. बाकी काय तर इथं पलीकडे जर बघितलं आपण तर सिमेंटचे क्रशर काही आहेत, तिथं छोटे छोटे कारखाने आहेत आणि याच्यामुळं धुळीचे कण जे आहेत ते या सोसायटीच्या बाजूनं मोठ्या प्रमाणात येतात आणि त्याच्यामुळं आरोग्याचा प्रश्न सगळ्यांचा गंभीर बनलेला आहे. सरकारला या ठिकाणी 8 ते 10 दिवसाचं अल्टिमेटम हे सगळे या ठिकाणी देत आहेत. मात्र जर त्यानंतरही सरकारनं गांभीर्यानं घेतलं नाही तर न्यायालयीन लढा उभारण्याची देखील या सगळ्यांची तयारी आहे. त्यामुळं सरकारनं आत्ताच या वाढत्या प्रदूषणाला गांभीर्यानं घ्यावं आणि प्रदूषण आटोक्यात आणावं, नाहीतर हे सगळे ITNs पुन्हा एकदा रस्त्यावर उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळू शकतं. नाजिमुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.